महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यातील अर्धमसल्या गावात एक मस्जिदमध्ये जो हल्ला झाला त्या हल्ल्याच्या निषेधात परभणीमध्ये मुस्लिम समाजाचे काही मंडळी जिल्हाधिकाऱ्यापाशी आलेले आहेत। ते जिल्हाधिकारी यांच्या थ्रू मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहेत। त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। सर, तुम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आले, नेमकं काय आहे सगळं प्रकरण? आमची सध्या जी मांग आहे की मागील रमजानच्या महिन्यामध्ये अर्धमसला गेवराई तालुका जिल्हा बीड या बीड गावामध्ये एक मस्जिद आहे। त्या मस्जिदमध्ये आतंकवादीने एक मोठा हमला केला। 2 आतंकवादी पोलिसांना धरले। त्यांच्यावर आमची मागणी आहे की त्यांच्यावर UAPच्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी। पुढे तुमची काय याच्यापुढे तुम्ही काय करणार? जर मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्यावर अगर UAP अंतर्गत कारवाई नाही केली तर भविष्यात आम्ही संविधानाच्या मार्गाने जे काही आम्ही करू शकतो ते आम्ही करण्याची आमची तयारी आहे। तर उद्या पार्लमेंटमध्ये वक्फ बोर्ड बिल सादर झाला, त्याच्याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? वक्फ बिलच्या संदर्भात आमचं हे म्हणणं आहे की सध्या जे बिल आहे पास झाल्याच्या नंतर आम्ही ते एकदा गजेट वाचून बघू की कोणते कानून आमच्या विरोधात आहे, कोणते आमच्या सेफ्टीवर आहे। त्याच्यावरच आम्ही सुप्रीम कोर्ट जाण्याची आमची तयारी आहे आणि जे संविधानाच्या मार्गाने जे बी आम्ही आंदोलन करीन त्याची आमची तयारी आहे।